आजपर्यंत मी कधी अन्नाची मस्करी नाही केली। समोर शत्रू जरी आला ना तरी त्याला पोटभर खाऊ घालण्याची संस्कृती आहे आपली, मी तरी ती कधी मोडणार नाही। आली 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 संस्कृती आली, परंपरा आल्या, पुन्हा आल्या। नाही, द्या द्या लेक्चर द्या, त्यावरच पोट भरतो मी आता। काकू नका लोड घेऊ प्लीज, 1 मिनिट। हाँ 1 मिनिट। द्या बाबा, बेस्ट। मी वरण भात खाऊन राहील। नाही, तुम्ही खा तुमचं स्पेशल पारंपरिक मिठानं ठासून भरलेलं भरीत। मी खातो वरण भात। झालं असेल चुकून माझ्याकडून कदाचित। सानिया, आधी कसा गेला पहिला दिवस? थँक गॉड तू माझ्याशी बोललास। मला वाटलं तू माझ्याशी बोलणार सुद्धा नाहीस। सानिया, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि बायको म्हणून मला तुझी काळजी सुद्धा वाटते, पण मला जितकी तुझी काळजी वाटते ना सानिया, त्यापेक्षा जास्त मला आपल्या नात्याची काळजी वाटते। आणि तू हे जे काही करायला घेतेस त्यामध्ये आपलं नातं स्पॉइल नको व्हायला इतकीच भीती वाटते। नाही आधी, तुला वाटतंय ना तसं काहीही होणार नाही। प्लीज ट्रस्ट मी। आधी तू हे सगळं इग्नोर करायला शिक ना। हे मी तुलाही म्हणू शकतो ना सानिया, तू इग्नोर करायला शिक। त्यापेक्षा आपल्या नात्यात रमण्याचा प्रयत्न कर ना। आपण जी स्वप्न बघितली आहेत ती पूर्ण करूयात ना। आधी अरे, ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझा सेल्फ रिस्पेक्ट असं कोणाच्याही पायदळी नाही ना तुडवू शकत। ते पूर्ण करण्यासाठीच तर मी हे सगळं करतेय ना। आणि त्याची किंमत जर आपल्या नात्याला मोजावी लागली तर? आधी फक्त तुझं माझ्यावर प्रेम आहे असं नाहीये, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही आपल्या नात्याची काळजी आहे। आधी तुला वाटतंय ना तसं काहीही होणार नाही। प्लीज ट्रस्ट मी, आय प्रॉमिस यू। लेट्स सी। वैदेही, हे काय करतेयस? अगं, राजवर्धनच्या झोपायची तयारी करतेय। त्याला असं बेडवर झोपायची सवय असेल ना। मग अगं, आपण कसं गादी टाकून झोपतो तसं एकावर एक गादी टाकून देते, म्हणजे बेड सारखं वाटेल। काही गरज नाहीये त्याची। अगं, आपण घरी बोलवलेला पाहुणा नाही येतो, तो स्वतःहून इथे आलाय। ऍडजस्ट करता यायलाच पाहिजे त्याला। अगं हो, तसंही एवढा जर गाद्या त्यालाच घातल्या तर आपण कशावर झोपणार? खाली झोपणं तब्येतीसाठी बरं असतं। असू दे। अगं पण का हो, ऐक ना माझा। करेक्ट काकूंच, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी करेन ऍडजस्ट। या गादीवर बेडशीट घालून देते, त्यावर झोपा। एवढा काही टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाहीये। तुमच्या या असल्या स्वभावामुळेच ना नुकसान होतं तुमचं। काकू, माझं काही नुकसान झालेलं नाहीये, मी झोपतो इथेच। अहो, असं काय करताय? हे बघा, निदान बेडशीट तरी घ्या। काय रात्री फ्लोर थंड होतं, तुम्हाला सर्दी होईल, पाठ धरेल, असं नका करू। हे घ्या। नाही, असू दे, काकूंची इच्छा तरी पूर्ण होऊ दे।
कसं आहे, मला त्रास झाला तर त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल ना. आता उगीच सीन क्रिएट करू नका. घातलीये ना गादी, झोपा ना त्यावर. झोपा आता. वैदेही, तू म्हणतेस म्हणून झोपतो. घाल बेडशीट. बर. झोपा आता. झोपा. थँक्यू वैदेही. आणि हो, रात्री एखादं झुरळ बिरळ अंगावरून गेलं तर ओरडू नका हा. काय? काहू. इथे अंगावर कॉक्रोच येतात? नाही नाही काहू. हो, आपण कसे दिवसा ढवळ्या पोटा पाण्यासाठी बाहेर पडतो, तशी झुरळ रात्री बाहेर पडतात. आणि विषय असा आहे की जर ती दिवसा बाहेर पडली तर आपण त्यांना मारतो ना, म्हणून मग त्यांना रात्री जेवणासाठी वगैरे बाहेर पडावं लागतं. तसं जर का ते अंगावरून गेलं तर ओरडत उठू नका हा. म्हणजे कसं आहे, तुम्ही दिवसभर घरी असता, आम्हाला सकाळी कामं असतात, आमची झोप होत नाही पूर्ण, म्हणून सांगितलं. मी नाही झोपणार खाली. आहो. आता आता काय झालं? आत्ता तर म्हणत होतात की मी सगळं ऍडजस्ट करेन. मग काहू जरा थांब ना, काय चाललंय तुझं? बरं, आपण एक काम करूया. मी मगाशी कशी गादी एकावर एक टाकून दिली होती तसं टाकूया, म्हणजे थोडी हाईट मिळेल. ठीक आहे? हा. कशाला? काही गरज नाही त्याची. एकावर एक गादी असली म्हणून काय झुरळ चढत नाही का? आणि झुरळाला काय घाबरायचंय? काकू, घाबरत नाहीये मी झुरळाला. हा, नाही ते काय आहे की रात्री झोपलेलं असताना अचानक अंगावरून एखादं झुरळ गेलं, हे इमॅजिन करून थोडं पॅनिक व्हायला होतं. दॅट्स इट. म्हणजेच तुम्ही मान्य करताय की तुम्ही झुरळाला घाबरता, हो ना? भीती वाटत नाहीये काकू. नाही, येऊ दे ना झुरळ, येऊ दे. मी बघतो काय करायचं ते. चल आपण गाद्या घेऊया, आपल्याला पण झोपायचे. काहू तू पण ना. गप्पा बस, त्याला तसंच हवं. काय? काही नाही. चल चल गादी टाकू. गुड नाईट. गुड नाईट. वैदेही. गुड नाईट. कॉक्रोच. यार, काय ग त्याला घाबरवतेस? आपल्या घरात काही झुरळ आहेत का? हा, तुला कशाला त्याचा पुळका एवढा? गपचूप झोप आणि वैद्य. हो. सकाळी लवकर उठायचंय. घेतला फोन हातात. आता रात्रभर ते तुझ्या प्रिन्स बरोबर बोलत बसू नको वैदेही. मला झोपायचंय, मला सकाळी लवकर उठून जायचंय ऑफिसला. हो, तू झोप. तू झोप म्हणजे तू पण झोप. हे घे. लाईट बंद कर नंतर. हो. सॉरी.
इट्स ओके. वैदेही, तू अजून ब्रश करतेस? याच्यासाठी मी तुला सांगत असते रात्रभर तुझ्या त्या प्रिन्स बरोबर फोनवर बोलत बसू नकोस म्हणून. मग सकाळी लवकर उठायला होत नाही. माझा प्रिन्स तर इथेच आहे. तर दात कशाला काढतीयस? आता हसत बसण्याऐवजी जाऊन त्या बोक्याला उठव ना. मला कचरा काढायचाय. वैदेही, इथे अशी बघत काय उभी राहिलीयस? जाऊन उठव जा त्याला. अगं हो, मी उठवणारच होते, बट असे झोपले ते, मग झोपलेल्याला उठवलं तर पाप लागेल ना. तू म्हणतेस तसं थोडस बरोबर आहे, पण थोडस चुकतंय. पाप चांगल्या माणसाला झोपेतून उठवल्यावर लागतं, अशा कुंभकर्णाला उठवल्यावर नाही. जाऊ दे, थांब मीच बघते. अहो हो, हो, उठा उठा. उठा हो. हो, काय चाललंय? झोपलेत ना ते. असं काय करतेस वैदेही? मला अख्खं घर झाडायचंय, फरशी पुसायची आहे. मी नाही केलं तर हे कोण काम करणार आहे? ते आलेत म्हणून काय झालं? घरात धूळ तशीच ठेवायची? काकू झोपू द्या ना. काय प्रॉब्लेम काय तुमचा? कशाला त्रास देताय? झोपू दे ना. काय झोपू दे ना? मला काम आहेत, ऑफिसला जायचंय. तुम्ही राहाल झोपून असेच. ही कामं कोण करणार आहे? खाऊ मी झाडतो जा. तुम्ही म्हणे मी झाडतो. कधी हातात झाडू तरी पकडलाय का? येणार आहे का तुम्हाला झाडू मारता? कधी साधी ऑफिस मधल्या फाईलवरची धूळ झटकली नसेल या माणसाने, म्हणे मी सगळं झाडतो. उलट ना माझंच काम वाढवून ठेवाल, सगळा पसारा करून ठेवाल. मला नंतर निस्तरत राहावं लागेल. त्यापेक्षा उठा आता. ओ काकू थांबा हो. किती बडबड कराल सकाळी सकाळी? थांबा ना जरा. हे उचला लवकर, मला काम आहेत. आता बघताय काय? मारा ना झाडू. नीट. वहिनी जरा बोलायचं. हो काय झालं? बोल ना. नाही म्हणजे मला माहिती ही वेळ नाहीये बोलण्याची. तुमच्या मागे कामाचा व्याप आहे, राजवर्धनही घरी नाहीये. तरी पण मला राहवत नाही म्हणून मी बोलतो. अरे बोल ना निसंकोचपणे. काही हवंय का तुला? नाही नाही, मला काय नकोय. म्हणजे एक छोटीशी संस्था आहे, ती अनाथ मुलांसाठी आश्रम चालवते. म्हणजे झालं असं की त्यांचा जो नेहमीचा स्पॉन्सर आहे ना, त्याने अचानक माघार घेतली. त्यामुळे त्यांना जे डोनेशन मिळत होतं ते आता मिळत नाही.
त्यांची आबाळ होते, 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही त्यांना. अरे बापरे, मग कसं करतात ते मॅनेज? माझा एक मित्र त्या संस्थेसाठी काम करतो, त्याने मला सांगितलं की तुमच्याकडून काय मदत होते का बघा. तर मला असं वाटतं की आपल्याकडून एक 10-20 लाखांची जर आपण शक्य असेल मदत करण्यास, तर त्याची एक वर्षभराची सोय होईल. मला असं वाटतं की आपल्याकडून एक 10-20 लाखाची जर आपण मदत करू शकलो, तर त्या मुलांसाठी वर्षभराची सोय होईल. नाही, खरंच बरोबर आहे रे तुझं. त्या मुलांची जेवायची पण आभाळ होतीये ना. नाही, आपण करू काहीतरी. तू एक काम कर ना, त्यांना आज ऑफिसमध्ये पाठवून दे. आजच? हो, म्हणजे मी त्यांना लवकरात लवकर चेक मिळण्याची व्यवस्था करते. नाही म्हणजे ऑफिसमध्ये तुम्हाला कामाचा किती व्याप असतो, त्यात सगळं तुमच्या एकटीवरच पडतं. मी एक काम करतो ना, तुम्ही ऑफिसमधून यायच्या वेळेला त्यांना घरीच बोलवून ठेवतो ना. ठीक आहे, तसंच कर मग. हा, येऊ मी? वैदेही, 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 गॅस बंद कर. वैदेही पण ना. काहीतरी जळल्याचा वास येतो. कसला वास येतोय? जाऊ दे, बनवून झालंय, आता मी माझं आवरते. अरे देवा, बापरे, हे काय झालं? मी इस्त्री उभी ठेवून गेले होते. कोणी पाडली इस्त्री? मी इस्त्री इथे ठेवून गेले होते, कोणी पाडली? हे बोक्याचंच काम असणार आहे. हो काकू, काय कटकट आहे? तुम्ही इथे आला होतात ना? हो, माझा मोबाईल घेतला आणि आलो. हे काय आहे? काकू, हे काय? हे कसं झालं? तुमचेच प्रताप आहेत ना हे? मी इस्त्री उभी ठेवून गेले होते, तुम्ही मुद्दाम पाडली ना? मुद्दाम? मी माझा मोबाईल घ्यायला आलो होतो, हा, तेव्हा माझा टेबलला धक्का लागला होता, पण मला काय माहिती इस्त्री ऑन होती ते. बघता येत नाही का तुम्हाला नीट? काकू चल, सॉरी. आणि तसंही काल तुम्ही माझी महागडी बॉटल पाडली, आज माझ्याकडून चुकून तुमची साडी जाळली गेली. हिशोब बरोबर? हिशोब बरोबर झालेला नाहीये. तुम्ही घेतलेली दारू विकतची होती, ही साडी माझ्या आईची होती.
तुमची अख्खी संपत्ती जरी दिली ना तरी हिशोब बरोबर होणार नाही. कळतंय का तुम्हाला? नाही, तुम्हाला कसं कळेल म्हणा. त्यासाठी नात्यांविषयी, आईविषयी मनात माया असावी लागते. तुमच्या मनात जर आईविषयी माया असती ना तर तुम्ही तिला असं एकटीला सोडून आला नसता.